जिल्हा परिषदेच्या प्रकाश आवास योजनेतून दिव्यांगांना मिळणार घरकुल. जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभेत झाला निर्णय. दिव्यांग व्यक्तीच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी जिल्हा परिषदेमार्फत यावर्षी नाविन्यपूर्ण प्रकाश आवास योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील एका लाभार्थ्याला एका घरकुलासाठी 2 लाख रुपये अनुदान देण्यात येणार असून लाभार्थ्यांची निवड समाज कल्याणच्या सभेत मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील दरवर्षी स्वनिधीतून योजना राबविण्यात येतात. त्यानुसार आर्थिक वर्ष 2023-24 करिता जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या अधीनस्थ येत असलेल्या दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांगांसाठी 14 लाख रुपयाची तरतूद राखीव ठेवली आहे. या निधीतून ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये दिव्यांगांना नवीन घर बांधणीसाठी अर्थसहाय्य देण्याच्या योजनेचाही समावेश करण्यात आला होता. या योजनेसाठी 10 लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी पार पडलेल्या समाज कल्याण समितीच्या सभेत दिव्यांगांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रकाश आवास योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची निवडसुद्धा करण्यात आली. समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, डॉक्टर प्रशांत डाऊ, नीता गवई, माया कावरे, सुमन गावंडे, लीना शेगोकार, सरदार वंदना जळके, तेल्हारा पंचायत समिती सभापती आम्रपाली गवारगुरू आदी उपस्थित होते.